इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौनबारी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है।
मी खाली जाते आणि परत ही माती लँड आहे. तर तुमचं गाळ काढणं हा मुख्य विषय का? मग आपलं जेटी बनवायचं, हा जेटी बनवायचं, पिलरची जेटी. पिलरची. आता काय झालं, ही भरलेली रस्ता आहे आपला ट्रॉम्बेचा, तो नाबार्डमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता ते आपण पाठवलं तर त्यांनी नाबार्ड कशाला? नाबार्ड सर सेक्रेटरी आपण सेक्रेटरी कोण? जेव्हा रेड्डी सर सेक्रेटरी होते. ही आपली आता जी जेटी सर तिथे आता हिची याची हाईट कमी आहे सर, तर आपण याला थोडं ट्रान्झिशन झोन करून थोडं हाईटवर करून, म्हणजे हायेस्ट हाईट जेव्हा असते ना तेव्हा आपण जेटीवरून पाणी जाणार नाही. बरोबर. अशी 300 मीटरची जेट्टी करून त्याला आपण स्टेप देणार, म्हणजे जेव्हा लो टाईट पण असेल तेव्हा आपण त्यांच्या पोटची तिथून उतरू शकतात. ही जेट्टी इथं हा जो जागा आहे ना तर इथं आपण असं भराव करून त्यांना एक टॉयलेट ब्लॉक आणि नेट बिल्डिंग शेड आपण इथे करून देणार. पण हे प्रोजेक्ट का चालू नाही झाला आहे? हे झालं तर आपण आत्ता प्रस्तावित केलं तर मागच्या महिन्यातच आपण त्यांना पाठवलं तर. आता कुठल्या स्टेजवर आहे? आता सर आपण नाबार्डला दिले त्यांच्याकडून आपल्याला जे आपण प्रस्ताव दिला ना एस्टिमेट किती? 60 कोटी. 60.5 ना जेटी बनली पाहिजे असं तुमचा मुद्दा आहे. सोबत आहे. कोण लोक एवढे आले ते त्याला म्हणतात. सर्वांनी या ठिकाणी नेताजी राणेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी या शिवरी गावातील जगदीश पराडकर चेतन नागवा कुठे असेल त्यांनी पटकन स्टेजवर यायचं आहे. मावळवरून आलेले चेतन. जरा आपण देखील स्टेजवर यायचं आहे. द्यायची आमची बोट ते आता 300 मीटर पासून आम्हाला खेचावी लागते. आता हा जो इम्पॅक्ट झालेला आहे स्लज अकोमोडेशनचा, सॉरी मी हे इंग्लिशमध्ये बनवलं आहे कारण माझ्याकडे मराठी फॉन्ट नाही आहे म्हणून मी इंग्लिशमध्ये तर ही आमची एक मुख्य समस्या आहे. त्याच्यामुळे आमच्या कोळी बांधवाची जी लाईफस्टाईल आहे जी आज वर्षानुवर्ष आहे तशीच राहिली. 40 वर्ष आता आमचा समाज एवढा मागे राहिला आहे की आमची पुढे प्रगतीच झाली नाही आहे. आता हे मी काही फोटोज याच्यात दाखवतोय की मार्शीलँडमधून कसे आमचे बांधव होडी चिखलातून पूल करतायत, लोटतायत, उकडून घेऊन जातात रात्री. पण त्याच्यामुळे आमचे मासेमारीचे नुकसान होते, ते नुकसान भरपाई मिळत नाही आहे. आणि त्यांना हे जे योगायचं पोट बांधायचंच होतं ते तिकडे दूर मोठ्या समुद्रात बांधा ना, क्रीकमध्ये कशाला, खाडीत कशाला बांधलं. जे एक्सटेन्शन ऑफ विलेजेस आहेत तर ते ह्या सीमांकनमध्ये झालेलं नाही आहे साहेब. आणि ह्या सीमांकनमध्ये जेटी अखिल भारतीय कोळी समाज आयोजित या भव्य अशा संवाद मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले, मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज प्रामुख्याने आपल्या ट्रॉम्बे या परिसरातल्या ह्या जेटीला भेट देण्यासाठी आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज माझा इथे दौरा होता. मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या या ट्रॉम्बेच्या या विभागामध्ये येतोय आणि आपण ज्या पद्धतीने माझं स्वागत केलं मी यासाठी आपल्या सगळ्या जणांचं मनापासून मी आभार मानतो. आपण सगळ्या जणांनी जो प्रेम, जो विश्वास दाखवलाय, ज्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केल्या आहेत, मी आपल्याला विश्वास देतो की नुसतं शब्दामध्ये न बोलता मी कृतीतून आपला विश्वास अजून भक्कम करण्याचं काम मी निश्चितपणे करेन. सन्मान्य राणे साहेबांचा एकंदरीत राजकीय प्रवास
ट्रॉम्बे, चेंबूर या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातलाच आहे. आपण सगळ्याला विश्वास देईल. आपण ज्या ज्या अपेक्षा घेऊन इथे आलेला आहात, महाराष्ट्र सरकार म्हणून, मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून, बंदरे खात्याचा मंत्री म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या मागण्यांची पूर्तता हे मी निश्चित पद्धतीने करेल, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. खरं म्हटलं तर ह्या ज्या काही मागण्यांचं प्रेझेंटेशन यांनी माझ्या समोर आता केलं, त्याला सोडवणं असं काय अवघड नाही. त्याला सोडवायचं असेल तर फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या आम्ही सगळ्या राणे लोकांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे. आम्ही बोलण्या इतकेच करण्यावर पण विश्वास ठेवणाऱ्यापैकी लोक आहोत. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये सगळे प्रश्न सुटताना आपल्याला दिसतील. आता मी स्वतः ते ट्रॉम्बेची जेटी पाहून आलो. माझे सह आयुक्त आणि अन्य खात्याचे काही अधिकारी पण इथे आहेत. आणि तिथूनच मी मंत्रालय स्तरावर माझ्या सचिवांना फोन केला की बाबा नेमकं ह्या ट्रॉम्बे जेटीची काय परिस्थिती आहे. तरी सांगितलं नितेशजी आपण आपला दौरा होणार आहे, आम्हाला माहिती होतं. आणि म्हणून मी संबंधित नाबार्डच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना फोन लावलाय. जे अपेक्षित असलेले मान्य करून आपलं हे काम सुरू होईल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. म्हणून तुम्ही ह्या कामासंदर्भात काही अडचण नाही, तुम्ही चिंता करू नका. गाळ त्याच्यामुळे साठल्या, त्याच्या जे काय अडचणी आमच्या मच्छीमारांना होतात त्याही गोष्टीची नोंद घेतलेली. जे काही BSTची जागा मिळवायची आहे, जे जे प्रश्न तुम्ही आता प्रेझेंटेशनच्या निमित्ताने मांडले, मी या ट्रॉम्बे जेटी संदर्भात 10 तारखेला बैठक माझ्या मंत्रालयावर लावलेली आहे. 10 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर. पूर्ण वर्ष आपल्याकडे आहे. केंद्र सरकार आपल्या विचारायचं आहे, राज्य सरकार आपला विचारायचं आहे. कुठलीही कारणं आम्ही तुम्हाला देणार नाही. काही कामं होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, हे आपल्या डिक्शनरीमध्ये शब्दच नाही. तुम्हाला चौकटीमध्ये बसून कसं द्यायचं, तुम्हाला मच्छीमार म्हणून, ह्या कोळी समाजाचे आपल्या हक्काचे बांधव म्हणून तुमचे प्रश्न कसे सोडवायचे ह्यासाठी आम्ही मंत्री बनलेलो आहे. कारणं देण्यासाठी नाही, उगाच्या हवेत बोलण्यासाठी नाही, फोटो काढण्यासाठी नाही. प्रत्येक जण जसं तुम्ही इथे वरती येत होता, मला आदराने विश्वासाने माझ्या खांद्यावर मला गुच्छ देत होता, ही सगळी माझ्या खांद्यावर तुम्ही टाकलेली जबाबदारी आहे. याची जाणीव मला. तुम्ही जे प्रेम आणि विश्वास माझ्यावर दाखवलं, हक्काने जय श्रीराम मला बोलत होतात, मी तुम्हाला एवढंच विश्वास देतो, हे सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे. हिंदुत्वाचा विचार हाच आपल्या देशाला आणि राज्याला आणि मुंबईला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून हातातला हा भगवा झेंडा तुम्ही कधी खालती ठेवू नका. तुमच्या विश्वासाची जबाबदारी ही माझी असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्त संवाद ठेवा. तुमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर सातत्याने मी संपर्कात आहे. मला कुठेही काय माहिती पाहिजे असेल, कुठल्याही काय सरकार पातळीवर तुमची काय अजून कागदपत्र लागतील, त्या सगळ्याच्या सगळ्या तुमच्यापर्यंत त्यांच्याकडून मागून घे आणि तुमची सगळीची सगळी कामं करून दे, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परवान्यासंदर्भात तुम्ही जे काय बोलायचा प्रयत्न केला ते मला कळलेलं आहे. माझ्या इकडे बेशिस्तपणा चालणार नाही. माझा स्वभाव या अधिकाऱ्यांना माहिती आहे. काही लोकांना माहीत नसेल, टप्प्याटप्प्याने कळेल आणि कळेल का बाबा लोकांमध्ये माझ्या ह्या संबंधित लोकांना, कोळी बांधवांना, भगिनींना कुठल्या तक्रार करत असताना प्रामाणिक तक्रार करा. कोणाचं दुकान उठवायला करू नका, एवढंच विनंती. नाही तर कोणाला कुठला राग असेल त्याच्यावर काढू नका. मी ही माहिती घेऊन योग्य पद्धतीने कारवाई होईल. म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन, तुम्ही जे काय एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, मी कधी हे न विसरणार नाही. तुम्ही मला दाखवलं प्रेम, विश्वास, हे माझ्यावर खांद्यावर टाकलेली जबाबदारी आहे. मी तुम्हाला 10 तारखेच्या बैठकीमधूनच तुम्हाला माहिती येईल की तुम्ही आज दाखवलेला विश्वास आणि प्रेम याचे प्रत्यय तुम्हाला 10 तारखेच्या बैठकीमध्ये दिसेल आणि कामं कशी होतात याचाही तुम्हाला अनुभव या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल.
पण एक तुम्हाला मी सांगणार आहे, इकडचे ते तुमच्या इकडे आजूबाजूला ना थोड्या बांगलादेशीच्या लोकांची थोडी घाण आणि ती गाळ पण जरा जास्त साठलेली आहे. आता ती घाण कुठे अवैध पद्धतीने राहणारे हे बांगलादेशी ही घाण हे आम्हाला इथे नको, म्हणून पोलीस खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगेन, तुम्हाला सगळे पत्ते माहिती असतात, पोलिसांना पत्ते माहित नाहीत असा विश्वास मला नाही. म्हणून ह्यापेक्षा तुम्हाला मी या सरकारचा मंत्री म्हणून येऊन जाऊन सांगतो, ते इथे असलेले जे बांगलादेशी जे आजूबाजूला आहेत, जे कदाचित तुम्हाला ऐकत असतील, त्यांनी स्वतःच आपले बोरा बिस्तारा बांधायला सुरू करावं आणि आपल्या बांगलादेशमध्ये आपल्या अब्बाकडे निघून जावं, नाहीतर तुम्हाला इथून हकलून उकलून बाहेर काढणार, ढोंगणावर लाट मारून बाहेर काढणार. एक लक्षात घ्या, आमच्या महाराष्ट्रामध्ये तुमची जागा नाही, आमच्या मुंबईमध्ये आम्हाला ही घाण नकोय. जशा नदीतल्या गाळामुळे तुम्हाला इथे त्रास होतोय, तसं ह्या मुंबईमध्ये हे जे बांगलादेशीने रोहिंग्या नावाची जे गाळ साठलाय, हा गाळ आमच्या देवाभाऊ पूर्ण पद्धतीने स्वच्छ करणार, काढून टाकणार, हा विश्वास मी मुंबईकरांना ह्या निमित्ताने देतोय. म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खात्यातल्या माझ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगेन, जी माहिती माझ्या कानावर आली आहे ती माहिती तुम्ही ही खरी समजून संबंधित लोकांच्या इथे लवकरात लवकर पोहोचा, त्या लोकांना इथून पळवा, नाहीतर एक दिवस न सांगता मला इथे यायला लागेल आणि त्याची सगळी घाण स्वतःच साफ करायला लागेल. एवढं ह्या निमित्ताने मी सांगून जातोय, एवढं त्या निमित्ताने सांगतो. परत एकदा ज्या ज्या मान्यवरांनी, ज्या ज्या संस्थेनी आणि कोळी समाजाच्या प्रत्येक प्रतिनिधींनी जो माझा आदर सत्कार केला, त्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो. मी बंदर आणि मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला विश्वास देतो, हे महाराष्ट्र सरकार हे तुमच्या विकासासाठी, तुम्हाला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी तुमच्या बरोबर आहे, कटिबद्ध आहे, हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वांनी आहे त्या ठिकाणी थांबायचं आहे. त्या ठिकाणी हनुमान चालीसा चालू होणार आहे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्त्र जो जन पर, सुगम तुम्हारे राम द्वारे तुम रखवारे, हो तुम्हारा राजा जिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो गावे, सोई नित जीवन फल पावे. असुर निकंदन राम तुम्हारी, अष्ट सिद्धि सुख होई. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरि चेरा, की जयनाथ हृदय महदेरा, की जयनाथ हृदय महदेरा. संकट हरण मंगल
जय जय श्रीराम. फुलना फुलाची पखली दिली. त्याचे सर्वांचे